सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे मम्मी साहेबांचा प्लॅन असतो की मंजूला घराबाहेर सत्याने त्याच्या हाताने काढून द्यावा. त्यासाठी त्या आता मंजूवर चोरीचा आळ घेणार असतात आणि आता त्या काही सामान, काही साहित्य, सोनं, दागिने हे सगळं काही मंजूच्या कपाटात लपून आणून ठेवतात. आणि आता त्यांना माहीतच नसतं, सत्या त्या चोरून सगळी मजा बघत असतो त्यांची. सत्या हे सगळं बघतो आणि आता सत्याला सगळं कळालेलं असतं नेमकं मम्मी साहेबांनी त्या काय करतायत. पण आता सत्या त्यांची मजा बघतो आणि गप्प बसतो. तर इकडे सत्या आता रूममध्ये येतो आणि इकडे जी मंजू आहे ती मंजू आता तिथे त्या फोटो बघण्यासाठी त्या रूममध्ये आलेली असते केबिनमध्ये. पण तिथेच नेमकं ती येते, मंजूची सिनियर येते आणि म्हणते की काय हवंय इथं, का उचकापाचकी करताय? मी सांगितलं होतं ना, ही बॅग मी माझ्या हाताने स्वतःच्या उचक पाहणार आहे, कुणी पाहिजे नाही, तर मग का आला तुम्ही इथे, असं म्हणते. आणि आता लगेच मंजू म्हणते की हो मग सॉरी मॅडम, मला वाटलं की ही बॅग पण चेकअप करावं त्यामुळं आले होते मी. तर आता लगेच मंजू जायला लागते. तेवढ्यात मंजूचा फोन असतो आणि मंजूला आता कळतं की हे बघा, मंजूला असं सांगलं जातं फोनवर की आपल्याला तात्यासाहेबांचा हे सापडला आहे. तात्यासाहेबांचं जे लोकेशन आहे ते लोकेशन ट्रॅक झालं आहे असं फोनवर सांगतात. मंजू आता सगळं काही त्या मॅडमला सांगते. तर आता त्या मॅडम म्हणतात काय, तात्यासाहेबांचं लोकेशन ट्रॅक झालं आहे? तर मंजू म्हणते की हो. तर आता ती मॅडम घाबरल्यासारखं करते, पण आता सगळ्यांना बाहेर बोलवून घेते. सगळे हवालदार शिपाई तिथे येतात आणि आता लगेच ती म्हणते की हे बघा, आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, तात्यासाहेबांचं लोकेशन सापडलं आहे तिथे, सगळ्यांनी सावधगिरीत राहायचं आहे. हे बघा 2 टीम करायची आहे, एक माझी आणि एक मंजिरीची. अशा 2 टीपा असणार आहेत. या 2 टीममध्ये सगळ्यांनी काम करायचं आहे असं म्हणतात. आणि आता सगळेजण एकत्र येऊन तिथून आता जायला निघतात आणि ते आता तिथून जातात आणि इकडं मंजू बाहेर येते आणि सत्याला कॉल करते आणि सांगते, सत्या हे बघ, तात्यासाहेबांचा ॲड्रेस लोकेशन ट्रॅक झालं आहे, त्यामुळे तू लवकरात तुला त्या लोकेशनवर मी पाठवते त्या. आणि आता सत्या पण यायला निघतो. एका गोडाऊनवर सगळेजण झाड टाकतात. ते बघतात, काही गुंड असतात, तात्यासाहेब असतात. आता एक नवीन पण तिथे एक सिनियर येते आणि आता तिथे सगळेजण इकडून तिकडून पांगतात आणि जी मंजू आहे ती तात्यासाहेबांच्या गुंडांना गोळ्या घालते असते. तात्यासाहेबांना गोळी घालायला लागते. तेवढ्यात पाठीमागून एक गुंड मंजूवरती नेम धरून बसलेला असतो आणि सत्य नेमकं तिथे येतो आणि हे सगळं बघतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये मंजूला खरंच गोळी लागेल का, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.